गोकुळ दूध संघाची निवडणूक 60 दिवसात घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र सरकारला आदेश। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने आता मोठा दणका दिलाय। गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया पुढील 60 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत। यापूर्वी 6 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने गोकुळची निवडणूक 90 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले होते। मात्र ही मुदत 3 ऑगस्टला संपूनही निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही। निवडणूक प्रक्रिया सुरू न केल्याबद्दल न्यायालयाने सरकारवरती नाराजी व्यक्त केली। तसेच कच्ची मतदार यादी अद्याप प्रसिद्ध न केल्याबद्दलही न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। निवडणुकीसाठी पुन्हा मुदतवाढ मागण्यासाठी न्यायालयात येऊ नका असंही सर्वोच्च न्यायालयाने सुनावलं। त्यानंतर महाराष्ट्र शासनाने 120 दिवसांची मुदतवाढ मागितली होती। त्याविरोधात हासोर-दुमाला तालुका करवीर येथील कैलासराव सखाराम पाटील या दूध संस्थेनं सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली होती। त्या याचिकेवरही सुनावणी झाली। ही अवमान याचिका सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित ठेवलेली आहे। त्यामुळे शासनाच्या अधिकाऱ्यांवरती अवमानाची टांगती तलवार कायम राहिली आहे। निवडणूक कार्यक्रम उद्यापासून चालू न केलेस अवमान याचिका पुन्हा सुनावणीस येणार आहे। त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला आता वेग येणार असून पुढील 60 दिवसात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती। कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।